आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आयोजित आजचा मोर्चा सन्मान्य राजू शेट्टीजी, माजी आमदार सत्यजित आबा, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि सर्वच व्यासपीठावर असणारे सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येने आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनी, सांगलीतून काही मंडळी आलेत, सोलापूरमधून काही मंडळी आलेत, लातूरमधून काही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, अनेक जिल्ह्यातून या मोर्चासाठी आलेले सर्वच आमचे सहकारी, सगळ्यांनी विषय सांगितलेला आहे। गेले 3 वर्ष 2024 2 वर्ष सव्वा 2 वर्ष झाली की हा शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास सरकारनं या ठिकाणी केला आणि त्याच्या विरोधात आम्ही प्रामुख्यानं भूमिका घेतली आणि ही भूमिका घेत असताना विकासाच्या विरोधात आम्ही नाही, तर गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आम्हा सगळ्यांची भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी राहिली। आणि 24 पासूनचा प्रवास आपण बघितला तर 24 साली सुरुवात त्या ठिकाणी झाली, शाहू स्मारकला एक मेळावा झाला, मोर्चा झाला, मुंबईमध्ये एक मोर्चा त्या ठिकाणी काढला, पंढरपूरला जाऊन आम्ही विठ्ठलाकडे साकडं घालायचं काम त्या ठिकाणी केलं। अशा अनेक टप्प्यावर या 2 सव्वा 2 वर्षामध्ये सातत्यानं या आंदोलनाची धार वाढवण्याचं काम तुमच्या ताकदीवर सातत्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलं। ज्यावेळी एखादं आंदोलन होतं ते 1 महिना 2 महिना चालतं, परंतु हळूहळू ते आंदोलन क्षीण होतं। परंतु हे आंदोलन गेले सव्वा 2 वर्ष या ठिकाणी विजयराव चालू आहे। हे का चालू आहे तर या शक्तीपीठची गरज नाही आहे हे लोकांना सुद्धा या ठिकाणी पटलेलं आहे। फक्त आम्ही नेतृत्व म्हणून ही भूमिका घेत नाही आहोत, कुठल्या राजकारणासाठी आम्ही ही भूमिका घेत नाही आहे। प्रामाणिक शेतकऱ्याला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तो 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नको आहे, ही भूमिका सातत्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी। आणि म्हणून गरज नसलेला हा शक्तीपीठ रद्द करावा ह्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी सातत्यानं एकटवलेले आपल्याला पाहायला मिळतात, सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करताना पाहायला मिळतात, ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला। नागपूरमध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा नाही, परंतु दुसऱ्यांच्या जिल्ह्याचं वाटोळं करायचं ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी साधारणपणे घेतलेली या ठिकाणी दिसते। आणि आज सत्तेत असलेल्या लोकांच्या बद्दल आपण बोललो की काय बोलणार अशी अवस्था सत्तेत असलेल्या लोकांची आहे, ते फार बोलतील अशी अपेक्षा नाही, परंतु किमान या आंदोलनाला ताकद देणं, या आंदोलनाला मदत करणं आम्ही सातत्यानं या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी आंदोलनं झाली त्यावेळी आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहे। सर्व पक्षीय आंदोलन आहे, आम्ही कुठल्या पक्षाच्या बॅनरखाली हे आंदोलन करत नाही। मूळ मुद्दा आहे तो शक्तीपीठचा आहे, तो रद्द झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका सातत्यानं या ठिकाणी राहिलेली आहे। आज या जिल्ह्याची अवस्था बघितली, मी आताच गिरीशना या ठिकाणी सांगत होतो की या जिल्ह्याचा शक्तीपीठचा महामार्ग या ठिकाणी बघितला, चंदगड पासून जे वन्यजीव प्राणी आहेत तिथून या महामार्ग या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी आज अनेक वन्यजीव प्राणी आमचे आहेत त्या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्ग जातो। त्याच्या पुढे आलं की जवळजवळ 11 नद्या ह्या ओलांडून हा शक्तीपीठ मार्ग या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो। म्हणजे ताम्रपणीपासून ते वारणा नदीपर्यंत 11 नद्या, कुंभी असू दे, कासारे असू दे, पंचगंगा असू दे, दूधगंगा असू दे, वेदगंगा असू दे, भोगावती असू दे, या सगळ्या नद्यांवरनं हा शक्तीपीठ महामार्ग त्या ठिकाणी जाणार आहे। आणि म्हणून हा नदीवरनं जाणारा महामार्ग, एक शिरोलीचा पूल या ठिकाणी झाला, त्या शिरोलीच्या पुलावर एवढी चर्चा झाली महापुराच्या निमित्तानं, एक शिरोलीच्या पुलातून आमचं पाणी वाहत नाही आणि पुराचा फटका मागं या ठिकाणी बसतो, बॅक वॉटर या ठिकाणी येतं, याची चर्चा आम्ही देतो। मांजरीच्या पुलाबद्दल आम्ही चर्चा करतो आणि या चर्चा करत असताना तब्बल 11 नद्यांवरनं हा या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। 11 नद्या, या 11 नद्यांवर असणारी गावं असतील, तिथं असणारी मंदिरं असतील। मला या भाजपच्या आणि RSSच्या लोकांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, कुठं गेलं तुमचं हिंदुत्व? आज इथं शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत ते हिंदू नाही आहेत का? का त्यांना तुम्ही हिंदू मानत नाही?
ज्यावेळी तुमच्या निवडणुका असतात त्यावेळी तुम्हाला हिंदू समाज या ठिकाणी आठवतो, परंतु आता शक्तीपीठमध्ये रस्ते जाताना मात्र हिंदू समाजाची तुम्हाला या ठिकाणी आठवण होत नाही. तुमचं हिंदुत्व या ठिकाणी कसलं आहे? या शक्तीपीठाच्या नावाखाली आता बोरोड्याच्या ज्योतिर्लिंग मंदिरापासून आम्ही हिशोब काढला नारकर साहेब, किमान 150-200 मंदिरं यामध्ये या ठिकाणी फटका या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये किमान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बसणार आहे. बोरोड्याची अवस्था जशी आहे, 500-550 एकर जमीन एका गावातली या ठिकाणी जाणार आहे, तशा प्रत्येक गावातल्या जमिनी या ठिकाणी जाणार आहेत. फक्त त्या गावातल्या जमिनी जाणार नाहीत, परंतु या 11 नद्यांच्या बाजूनं ज्यावेळी हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी होईल त्यावेळी या मार्गाच्या 5-10 किलोमीटरवर या ठिकाणी पुराचा फटका, महापुराचा फटका या आजूबाजूच्या गावांना निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणून आम्ही सातत्यानं सरकारला सांगतोय की हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, याची अजिबात गरज या ठिकाणी नाही आहे. मी मागच्या वेळी देखील एकनाथ शिंदेचा व्हिडिओ या ठिकाणी ऐकला होता, शक्तीपीठ नको रद्द केला म्हणून त्यांनी जाहीर केलं. मग माझा एकनाथ शिंदेना या ठिकाणी सवाल आहे, तुम्ही या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी राहिलेलात, तुम्ही शपथ घेऊन उपमुख्यमंत्री या ठिकाणी झालेलात की या ठिकाणी सरकारच्या विरोधातलं कुठलं काय करणार नाही. मग तुम्ही जो शब्द या ठिकाणी दिला तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून दिला का एकनाथ शिंदे व्यक्ती म्हणून या ठिकाणी दिला, हा प्रश्न आमच्या पुढे महत्वाचा आहे. तुम्ही त्यावेळी जर निवडणुकीच्या तोंडावर शक्तीपीठ रद्द म्हणून मुख्यमंत्री म्हणून शब्द दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करणं आता तुमची जबाबदारी या ठिकाणी असणार. परंतु आता हे जबाबदारी पेलतील असं वाटत नाही आणि म्हणून ही जबाबदारी पेलत नसल्यामुळं तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. ही निकराची लढाई आपल्याला उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करावी लागेल, कारण की आम्ही जोपर्यंत रस्त्यावरची लढाई करत नाही तोपर्यंत या सरकारला जाग या ठिकाणी येणार नाही. आज त्यांना काय वाटतं, लोकसभेच्या आधी निर्णय झाला, आज अध्यादेश काढण्यात आला की कोल्हापुरातला रस्ता या ठिकाणी रद्द झाला, मग पुन्हा अध्यादेश कसा निघाला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा. हे सरकार जे काय चाललेलं आहे ते फक्त निवडणुकांपुरतं चाललेलं आहे. लोकसभेला बसलेला फटका त्याच्यामुळे विधानसभेला बसू नये फटका म्हणून त्या ठिकाणी हा अध्यादेश काढण्यात आला. एकदा विधानसभा झाली, गरज सरो वैद्य मरो या पद्धतीनं आता जनतेची गरज नाही, होणाऱ्या निवडणुकीमध्ये बघू काय करायचं या उद्देशानं पुन्हा हा सर्वे या ठिकाणी चालू केलेला दिसतोय. राजू शेट्टी साहेब म्हणाले ते खरं आहे, आता रस्त्यावर रानात येऊन कोण सर्वे करायचं धाडस करू शकत नाही, आता ड्रोननं यांचा सर्वे करायचं काम चालू आहे. आज मोर्चे म्हणलं सांगलीमध्ये सर्वे करायचं काम त्या मंडळींनी या ठिकाणी केलं. ज्यावेळी मोर्चा आहे त्याच दिवशी तुम्ही सर्वेची तारीख देता, जिल्हाधिकारी सांगतात कुठलाही अध्यादेश नाही आहे आणि मग सर्वे तुम्ही कुठल्या जीवावर या ठिकाणी करतात. आणि म्हणून माझी लोकांना या ठिकाणी विनंती आहे, ही जबाबदारी आम्ही राज्यकर्ते आम्ही राजकीय पक्षाचे नेते म्हणून आमची जबाबदारीच आहे. तुमच्या बाजूने उभं राहणं, तुम्हाला ताकद देणं, तुमचा अन्याय होत असेल त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं ही आमची जबाबदारी आहे. परंतु मी परवा सुद्धा सांगितलं होतं, महिलांचा संख्या यामध्ये महत्वाची आहे आणि आज आता अतिशय आनंद वाटतो की आज आमच्या माता भगिनी घरदार संसार सोडून या आंदोलनामध्ये आलेल्या आहेत. मनापासून आमच्या भगिनींचा मी धन्यवाद मानतो, मनापासून आमच्या माता भगिनींचा धन्यवाद मानतो, कारण की लढाई उद्या ऐरणीची येणार आहे. आमचा पुरुष काठी घेऊन येईल, तुम्हाला लाटणं घेऊन यायला लागणार आहे. आमचा पुरुष काठी घेऊन येईल, तुम्हाला लाटणं घेऊन यायला लागणार आहे, कारण की हे सरकार ऐकल असं वाटत नाही. मी परवा बोरोड्याच्या सभेत सांगितलं होतं, किमान आजचा मोर्चा झाल्यानंतर महायुतीतल्या सरकारने या ठिकाणी जागा व्हावं, निर्णयाचा फेर विचार करतो म्हणून सांगावं. सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय लादणार नाही. मग आता लादायचं काम तुम्ही या ठिकाणी का करताय? आम्ही विकासाच्या विरोधात या ठिकाणी नाही आहे. माझं जाहीर आव्हान या सरकारला आहे, ज्यावेळी 20,000 कोटी रुपये अजित पवार उपमुख्यमंत्री होते, दुर्दैवानं ते आमच्यामध्ये या ठिकाणी नाही आहेत. उपमुख्यमंत्री हा 20,000 कोटी देणं सरकारला या ठिकाणी परवडणार नाही. हुडको करून 8.5% लोन घेतले, या 20,000 कोटीचं या जमिनी खरेदी करायसाठी 20,000 कोटीचं कर्ज हुडको करून या ठिकाणी घेतले. त्याच्यावर फाईलवर लिहिले की हे परवडणारं नाही आहे, हे कृपा करून या ठिकाणी करू नका. पारदर्शक हे सरकार असेल तर माझी विनंती आहे, मी आता
आमदार म्हणून पत्र शेट्टी साहेब देणार आहे की या फाईलचा मसुदा आम्हाला वाचायचा आहे, आरटीआय मध्ये देऊ, आम्हाला वाचायला द्या. नेमका अर्थ खात्यानं, वित्त खात्यानं नेमकं या फाईल मध्ये त्या ठिकाणी काय लिहिलं, हा या ठिकाणी रस्ता व्यवहारिक आहे का, हे अर्थ आणि वित्त खात्यानं लिहिलंय का, हे मला या ठिकाणी प्रामुख्यानं विचारायचं आहे. म्हणजे जबरदस्ती हा रस्ता आमच्या माती मारायचं काम चालू आहे. कॉन्ट्रॅक्टरांचं कमिशन याच्या पलीकडे या रस्त्याची उपलब्धता या ठिकाणी काही नाही. शक्तीपीठचा विषय या ठिकाणी नाही आहे, शक्तीपीठ जोडायचा विषय या ठिकाणी नाही आहे. फक्त यांचं खिशे भरायचा हा एकच उद्देश या सरकारचा प्रामुख्यानं आणि मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, हा लढा आम्ही कोल्हापूरमध्ये गेले 2-2.25 वर्ष सातत्यानं या ठिकाणी करतो आहोत. सातत्यानं हा लढाई संघर्ष करण्याची भूमिका आम्ही सातत्यानं घेत आहोत. माझी सरकारला विनंती आहे, प्रशासनालाही विनंती आहे, प्रशासनाला देखील आमची सक्त ताकीद आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये तुम्ही सर्वे करायचं धाडस या ठिकाणी करू नका. तुमचं आमचं वांदं नाही, पोलिसांची तर आमचं वांदं या ठिकाणी नाही आहेच. त्या पोलिसांचं महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना आहे पोलिसांसाठी, त्या बिचाऱ्यांचं शेट्टी साहेब हॉस्पिटलची बिलं दिलेली नाहीत. आज एखाद्या पोलिसाला उपचार घ्यायचा असेल कॅन्सरचा कोल्हापुरात तर पुण्याला जावं लागतं. कोल्हापुरातल्या कॅन्सरच्या दवाखान्याची वर्षभर या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत या सरकारनं. कशाला तुम्ही बाता मारता 86,000 कोटीच्या आणि 1,00,000 कोटीच्या, एका बाजूला 96,000 कोटी रुपये अनेकांची देणी या ठिकाणी तुम्ही दिलेली नाहीत. आज उद्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होईल का नाही अशी अवस्था या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आमची आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता हा लढा, हा संघर्षमय लढा उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आणि ती करण्यासाठी आमची ताकद तुमच्याबरोबर आहे. मला सातत्यानं सांगतात हे विकासाचे आडवे, मी आज इंस्टाग्रामवर, आमचं फेसबुक, ट्विटर सगळं झालं की भाजपवाले शेट्टी साहेब तुम्हाला मला ट्रोल करतात. खाली लगेच यांचं चालू होतंय, हे विकासाचे आडवे, हे रस्ते होऊ देत नाहीत, हे अमकं होऊ देत नाहीत. माझं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आव्हान आहे, हे 1,00,000 कोटीला मी पर्याय तुम्हाला या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना देतो. या 1,00,000 कोटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 50 किल्ले आहेत. ज्या 50 किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली, या 50 किल्ल्यांना 500 कोटी रुपये द्या, 25,000 कोटी रुपये इथं तुमचे जातील. या राज्यातल्या 22,000 23,000 गावांना प्रत्येक गावाला अंतर्गत रस्त्यासाठी 1-1 कोटी रुपये द्या, किमान गावातले रस्ते या ठिकाणी होतील. या राज्यातल्या बेरोजगार तरुणांना 3 वर्ष नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपये स्टायपंड द्या, त्यामध्ये तुमचे 10 ते 15,000 कोटी रुपये या ठिकाणी जातील. या राज्यामध्ये डाळ मागलेली आहे, या राज्यामध्ये गोड तेल मागलेलं आहे, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी सरकारच्या वतीनं द्या आणि रेशनवर गोड तेल आणि धान्य देण्याची सवलतीच्या दरात व्यवस्था करा. लोकांना त्याचा फायदा या ठिकाणी होईल. गोड तेल स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी घ्या, धान्य आम्हाला स्वस्त देण्याची भूमिका या ठिकाणी द्या. पेट्रोल डिझेल मागलेला आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला की राज्याचा टॅक्स कमी करा, आम्हाला 88 रुपयानं पेट्रोल या ठिकाणी मिळेल. हे पैसे तुम्हाला कसे खर्च करायचे हे आम्ही पटवून देतो. एकदा राजू शेट्टी आणि आमच्या बरोबर या ठिकाणी बसा, आम्ही पटवून देतो. तुमचा मुद्दा लादू नका. 1,05,000 कोटी रुपये तुम्ही कशासाठी खर्च केले पाहिजेत हे सांगतो. मी आता सांगितलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तुम्ही उठता बसता या ठिकाणी करता, सकाळ दुपार संध्याकाळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणता. आज त्या शिवाजी महाराजांच्या रायगडवर आम्ही बघितलं, शिवराज्य अभिषेकला घेणाऱ्या लोकांना साधे शौचालय नाही आहे अशी अवस्था आमच्या रायगडाची राजधानीची या ठिकाणी. तुमचं सरकार 12 वर्ष या देशामध्ये आहे, तुम्ही नेमकं रायगडासाठी काय केलं, तुम्ही या 50 किल्ल्यांसाठी या राज्यातल्या काय केलं, याचं उत्तर ही मंडळी या ठिकाणी देऊ शकत नाहीत. आणि म्हणून माझी या ठिकाणी सूचना विनंती या सगळ्यांना आहे. खताचे दर वाढले, शेट्टी साहेब खताला 10,000 कोटी रुपये द्या, 100 रुपये पोत्यामागे या ठिकाणी तुम्ही खताला अनुदान द्या, किमान आमच्या शेतकऱ्याला खत या ठिकाणी स्वस्त मिळायची व्यवस्था करेल. आता तर त्याच्या पलीकडे आहे, पूर्वी दुकानात जाऊन खत घेता येत होतं, आता ऑनलाईन KYC करायची, तू आहेस का बघायचं. आता एका गटात
आता त्यात सकाळी मी ते ऍप्लिकेशन बघत होतो, ते ऍप्लिकेशन शेट्टी साहेब काढलं, गट नंबर टाकायला लागतोय. गट नंबर टाकला, त्या गटात 2 भावाचं असेल तर दुसऱ्याला मिळत नाही. मी एक जण घेऊन गेला की मेलच दुसरं. तोपर्यंत तिची रेंज जात्या. म्हणजे आता एनकेपी घेतलं, तुम्ही एनकेपी टाकलं, खाली 10-26-26 टाकलं, 10-26-26 टाकलं, होय म्हणलं, अमोनिया पाहिजे असलं, सल्फेट पाहिजे असलं मिळत नाही, कॉम्प्लेक्स दुसरं कुठलं मिळत नाही, तेवढंच घ्यायचं आणि परत जायचं. म्हणजे तो ऍप सुद्धा असा भारी तयार केलाय की पुढे शेतकऱ्यांना जाऊच नाही अशा पद्धती. मी सकाळी एक अर्धा तास ते बघत बसलो होतो. म्हणलं हे केलंय काय नेमकं, कुणासाठी केलंय, हे शेतकऱ्यासाठी केलंय का शेतकऱ्याच्या विरोधात या ठिकाणी केलंय माहित नाही. आता कुठेही कोणी बसून काही या ठिकाणी करू शकतो. एखादा शेतकरी घरात बसून मागणी नोंदवू शकतो, ती मागणी घेऊन जाईल का नाही याचा थांगपत्ता या ठिकाणी नाही आहे. लिंकिंग बंद करायचं आहे. मग लिंकिंग बंद करायचं तर युरिया बरोबर कंपन्या या ठिकाणी इतर खतं लागतात, ते तुम्ही पहिलं बंद करा. शेतकऱ्याला अडचणीत का आणता, दुकानदाराला अडचणीत या ठिकाणी तुम्ही का आणता. शेतकरी आणि दुकानदार हे अनेक वर्ष एक ऋणानुबंध या ठिकाणी राहिलेले आहेत. या दोघांना अडचणीत आणायचं काम आता या नव्या ऍपच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. आता मला वाटतंय उद्याच्या भविष्यकाळात संध्याकाळी घरात जेवताना ऍप असणार आहे. मुख्यमंत्र्यांना विचारायचं काय खाऊ, भाकरी खाऊ, मग ती पुढे विचारणार 2 का 1, मग आपण सांगायचं 2, भात नाही. मग तोपर्यंत रेंज गेली म्हणजे संपला विषय. मग आता स्मार्ट मीटर जसं आलंय, आम्ही काल MSCB मध्ये शेट्टी साहेब गेलो होतो, त्यांना म्हणलं स्मार्ट मीटर नाही, म्हणले स्मार्ट मीटर नाही. मग आमच्यातला की तुला बंद कसं होते, मग ऑटोमॅटिक लाईट बिल भरलं नाही की बंद, पूर्वी येऊन कनेक्शन तोडायचे, मग आता ऑटोमॅटिक बंद कसं होते. म्हणजे आता वीज मीटर घरातलं सुद्धा मोबाईल सारखं पहिले पैसे भरल्याशिवाय लाईट नाही. ही अवस्था आमच्या मीटरची आहे. आता खतावर आल्यात, लाईटवर आल्यात, आता जेवणावर 100% येणार. लई खाल्लंसा तर या ठिकाणी देशाचं नुकसान होतंय. बचत केली पाहिजे, पेट्रोल कमी वापरलं पाहिजे, जेवण कमी जेवलं पाहिजे. आता सगळं सांगायला लागल्यात मोदी साहेब. पाणी सोनं घ्यायचं नाही. मी परवा सांगितलं भाजपच्या कार्यकर्त्यांना की सोनाराच्या दुकानाबाहेर उभा राहा आणि येणारा जाणारा नमस्कार करून सांगा सोनं घेऊ नका. काय सांगतात बघा. मग पेट्रोल पंपावर उभा राहा, पेट्रोल कमी भरा म्हणून सांगा. काय करतात बघा. महागाई वाढलेली आहे, ही महागाई कमी करायचं काम या ठिकाणी करा. तुम्ही गोडं तेल वाढलेलं आहे, त्याला या ठिकाणी पैसे द्या. मी राजू शेट्टी साहेब हे 5 पर्याय दिलेत ना, हे 5 पर्याय आपण लेखी पत्रानं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवून देऊया नारकर साहेब, की हे 5 पर्यायावर 1 लाख कोटी या ठिकाणी खर्च करा, आम्हाला हरकत नाही. गरज नसलेला हा महामार्ग आहे, अजिबात कुणाची मागणी नाही. जयंत पाटील साहेब म्हणले ते माहित आहे. इथं बसणार आहे तुम्ही, राजू शेट्टी खासदार असताना आम्ही आमदार आहे, आम्ही येता साहेब रस्ता पाहिजे म्हणून. कोण गेलते का शक्तीपीठ या ठिकाणी मागायला? कुणी निवेदन दिलं का यांना की शक्तीपीठ आम्हाला या ठिकाणी पाहिजे? हा फक्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी असलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आता आपल्याला ताकदीनं ही लढाई पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लढाई करावी लागेल. माझी मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, शक्तीपीठचा स्क्रिप्ट तुम्ही या ठिकाणी नागपूरमध्ये रिला असला तरी कोल्हापूरमध्ये हा सिनेमा फ्लॉप, 12 जिल्ह्यामध्ये हा सिनेमा फ्लॉप होणार, हे आम्ही जाहीरपणे आपल्याला या ठिकाणी सांगतो. हा तुमचा सिनेमा चालणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आम्ही ताबडतोब ताकदीनं या सगळ्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरणार आहोत. आमचं काही होऊ दे, कुठलाही संघर्ष या ठिकाणी करायला लागू दे. प्रशासनाला आमची विनंती आहे, आजचा मोर्चा शांततेनं आम्ही काढलेला आहे. आम्ही पोलिसांना देखील सांगितलं आमचा आजचा मोर्चा शांततेनं आहे, आम्ही या ठिकाणी कुठलाही आगाऊपणा या ठिकाणी करणार नाही. एक रेडा आलाय त्याचं आलाय, आम्ही काय आणलेला नाही. ते बिचारा त्याचं आलाय की बाबा माझं काय होणार म्हणून. हा शेतकरी तिथं मी, तो काय आम्ही आणलेला नाही बाबा. ती कुठनं आलाय माहित नाही, पत्ता विचारा त्याचं नाव विचारा, आम्हाला काय नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि पोच करा, आमचं काय म्हणणं. परंतु आता आमची विनंती आहे, सरकारला देखील आमची विनंती आहे. आज आम्ही शांततेनं मोर्चा काढलाय,
आम्ही संयमानं आतापर्यंत भाषणं या ठिकाणी केलेले आहेत. आमचा संयम तोडू देऊ नका. जर मोजणीला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये आलं तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आमची या ठिकाणी राहील. मग भलेही किती संघर्ष करायला लागू दे, आम्ही या ठिकाणी गप बसणार नाही. ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आम्ही घेऊ एवढी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवण्यापूर्वी 2 गोष्टी मला आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत की आता पुढच्या महिन्याभरात आम्ही तारखा देऊ आणि या जिल्ह्यामध्ये मोटरसायकल रॅली शेट्टी साहेब आपण गावागावामध्ये जाऊन करूया. मोटरसायकलनं प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही या प्रबोधन या ठिकाणी करूया. दुसरं एक काम माझं सगळ्या गावातल्या लोकांना विनंती आहे की उद्या संध्याकाळपर्यंत जे बाधित गाव आहेत, आजूबाजूची गाव आहेत, त्या सगळ्या गावांमध्ये गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करा. मोजणी या गावात होणार नाही असा डिजिटल बोर्ड लावायचा. जमल का? सगळ्यांनी डिजिटल बोर्ड प्रत्येक गावात लावायचा. आणि आमचं आंदोलन, उद्याची दिशा, उद्याचं आंदोलन, उद्या भविष्यकाळात काय होणार आहे याची माहिती तुम्हाला तंतोतंत मिळण्यासाठी एक नंबर मी जाहीर करतो. त्याच्यावर मिस्ड कॉल द्या आणि या 12 जिल्ह्यातलं आंदोलन जे काय चाललेलं आहे त्याची माहिती मिळेल. उद्या तुम्हाला काय अडचणी आल्या त्या आमच्याकडे पोचवा. नंबर लिहून घ्या: 89 55 44 55 99. 89 55 44 55 99 या नंबरला मिस्ड कॉल द्या. आणि व्हॉट्सअप ग्रुप आणि सगळ्या माध्यमातून तुमच्याशी आमचा संपर्क या ठिकाणी राहील एवढी ग्वाही देतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. आणि राज्याचा मेळावा देखील आम्ही घेणार आहोत. यानंतर सोलापूर, सांगली, साताऱ्यातून आलेल्या लोकांना विनंती आहे की ताबडतोब कलेक्टरना आम्ही निवेदन देऊन येतो. तोपर्यंत तुम्ही सर्किट हाऊसवर जावा. आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ही सर्किट हाऊसवर बसून या ठिकाणी ठरवायची आहे. गावागावात बैठका घ्या आणि या आंदोलनाला दार द्या एवढी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, अरे शक्तीपीठ महामार्ग रद्द. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.